हॅलो स्टुडंट्स, आज आपण या लेक्चरला फर्स्ट टॉपिक इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट हा टॉपिक बघणार आहोत. या फर्स्ट टॉपिकमध्ये आपण इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, डेफिनेशन, फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म्स अँड पार्टनरशिप डीड अँड प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 हा जो थेरी पार्ट आहे हा आपण थेरी पार्ट बघितलेला आहे. यापुढे आपण या लेक्चरला नेक्स्ट पार्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा पार्ट बघणार आहोत. तर हा पार्ट बघूयात. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे समजून घेण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपण कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट काय आहे तो फॉर्मॅट बघूयात. कॅपिटल अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट आपल्याला पार्ट करायचं किंवा डेबिट साईडला कोणते आयटम आहेत किंवा क्रेडिट साईडला कोणते आयटम आहेत हे पार्ट करण्याची आपल्याला गरज नाही आहे. कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट फक्त आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो आपण इथे बघूयात. कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला कोणत्या एंट्रीज केल्या जातात, क्रेडिट साईडला कोणत्या एंट्रीज केल्या जातात हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याचप्रमाणे हे जे कॅपिटल अकाउंट आहे हे कॅपिटल अकाउंट आपल्याला पार्टनर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे. त्यामुळे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जे ट्रान्झॅक्शन असतील ते लॉस अँड एक्सपेन्सेसच्या रिलेटेड असतात. म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जेवढे पार्टनर्सचे लॉस किंवा एक्सपेन्सेस असतात ते आपण डेबिट साईडला मेन्शन करतो आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पार्टनर्सचे जे इन्कम किंवा गेन्स असतात ते आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करतो. तर इथे आपण कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट बघूया. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर आपण बघितलं तर बाय बॅलन्स ब्रॉटडाऊन म्हणजे फर्ममध्ये जे पार्टनर्स असतात त्यांनी जे कॅपिटल इन्व्हेस्ट केलेले आहे त्याचा बॅलन्स जो आहे तो क्रेडिट साईडला मेन्शन केला जातो बाय बॅलन्स ब्रॉटडाऊन म्हणून. त्यानंतर नेक्स्ट बाय सॅलरी अकाउंट, पार्टनर्सला सॅलरी दिली जाते, पार्टनर्सला सॅलरी मिळते याचा अर्थ ते पार्टनर्सचे इन्कम आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण बाय सॅलरी अकाउंट म्हणतो. त्यानंतर पार्टनरने जे कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं असतं फर्ममध्ये त्यावर त्यांना इंटरेस्ट दिला जातो म्हणजेच इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे पार्टनरचे इन्कम आहे म्हणून ते आपण क्रेडिट साईडला त्याचा इफेक्ट देत असतो. आणि त्याचप्रमाणे पार्टनरने जे फर्मला लोन दिलेला असेल त्या लोनवर सुद्धा त्यांना इंटरेस्ट मिळत असतो. त्यामुळे इंटरेस्ट ऑन लोन हे सुद्धा पार्टनरचे इन्कम आहे म्हणून ते आपण क्रेडिट साईडला घेतो. आणि त्याचप्रमाणे जर पार्टनर्सला रेंट मिळत असेल किंवा बोनस मिळत असेल किंवा त्यांना कमिशन मिळत असेल तर हे त्यांचं इन्कम आहे म्हणून आपण ते क्रेडिट साईडला ते ट्रान्झॅक्शन घेतो. आणि त्याचप्रमाणे जे फर्मला म्हणजे त्यांच्या बिझनेसला जो प्रॉफिट किंवा लॉस झालेला असतो तो प्रॉफिट त्यांच्या पार्टनर्सचा जो शेअर असतो त्या शेअर्सप्रमाणे त्यांना तो प्रॉफिट काय केला जातो तिथं डिस्ट्रीब्यूट केला जातो. त्यामुळे जर पार्टनर्सला प्रॉफिट झाला असेल तर ते प्रॉफिट आपण काय करतो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट म्हणून इथे काय करतो मेन्शन करतो. त्याचप्रमाणे जर आपण कॅपिटल अकाउंटची डेबिट साईड बघितली तर डेबिट साईडला कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स म्हणजे हा पार्टनरचा लॉस असतो. त्यांनी जे कॅपिटल फर्ममध्ये इन्व्हेस्ट केलेलं असतं त्या बॅलन्समधून त्यांनी काही बॅलन्स हा विड्रॉ केलेला असतो की ज्यामुळे त्यांचा बॅलन्स हा कमी होतो. त्यामुळे जेव्हा बॅलन्स वाढवायचा असतो तेव्हा आपण ते क्रेडिट साईडला मेन्शन करतो आणि बॅलन्स जर हा कमी झाला असेल तर ते आपण डेबिट साईडला मेन्शन करतो. त्यामुळे ड्रॉइंग्स हा पार्टनरचा लॉस आहे म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स म्हणून आपण मेन्शन करतो. आणि त्याचप्रमाणे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणजे जे पार्टनर्सने त्यांच्या कॅपिटलमधून जी अमाऊंट किंवा बॅलन्समधून जी अमाऊंट विड्रॉ केलेली असते त्याच्यावर फर्म इंटरेस्ट चार्ज करते. म्हणजे त्यामुळे पार्टनर्सचे पैसे जातात की ज्यामुळे पार्टनर्सला लॉस होतो. त्यामुळे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणून तिथे मेन्शन करतो. आणि त्याचप्रमाणे जर फर्मला लॉस झाला असेल तर तो लॉससुद्धा आपण काय पार्टनरचा लॉस आहे म्हणून तो काय केला जातो कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला तो लॉस तिथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून मेन्शन केला जातो. आणि त्या पार्टनरचा जो शेअर असेल त्या शेअरप्रमाणे तो लॉस त्याला काय केला जातो डिस्ट्रीब्यूट केला जातो. म्हणजे अशा प्रकारे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पार्टनर्सचे जे लॉस किंवा एक्सपेन्सेस असतात ते मेन्शन केले जातात आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे पार्टनर्सचे इन्कम और गेन्स असतात ते क्रेडिट साईडला इथं मेन्शन केले जातात. आणि त्यानंतर हे अकाउंट क्लोज करताना क्रेडिट साईडची टोटल करून
क्रेडिट साईडची टोटल करून त्यामध्ये डेबिट साईडची जी एवढी अमाऊंट असेल ती मायनस करून टू बॅलन्स कॅरी डाऊन ॲट द एंडचा जो बॅलन्स असेल तो आपण टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून इथे दाखवतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट आहे. त्यामुळे हा फॉर्मॅट आपल्याला पाठ करण्याची आवश्यकता नसते, तर तो फॉर्मॅट आपण समजून घेतला पाहिजे. हा फॉर्मॅट समजला तर आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कसं प्रिपेअर करता येईल हे आपल्याला इझिली ते प्रिपेअर करता येईल. आता त्यापुढे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या काही मेथड्स दिलेल्या आहेत. मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे आपल्याला 2 मेथड्स दिलेले आहेत. त्यातली फर्स्ट मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल अकाउंट मेथड. जेव्हा ही मेथड आपल्याला प्रॉब्लेममध्ये किंवा क्वेश्चनमध्ये विचारली जाते तेव्हा फिक्स्ड कॅपिटल अकाउंट मेथडमध्ये आपल्याला 2 अकाउंट प्रिपेअर करावे लागतात, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. स्टुडंटला कन्फ्युजन होतं की कोणत्या मेथडमध्ये 2 अकाउंट ओपन करायचे आणि कोणत्या मेथडमध्ये फक्त 1 अकाउंट ओपन करायचे. त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जेव्हा फिक्स्ड कॅपिटल अकाउंट मेथडने आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर फिक्स्ड कॅपिटल अकाउंट मेथडनी जेव्हा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करतो तेव्हा आपल्याला 2 प्रकारचे अकाउंट प्रिपेअर करावे लागतात. फर्स्ट आहे कॅपिटल अकाउंट आणि सेकंड आहे करंट अकाउंट. आता कॅपिटल अकाउंटमध्ये कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात आणि करंट अकाउंटमध्ये कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात हे आपण इथे बघूयात. तर कॅपिटल अकाउंटमध्ये कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात तर फर्स्ट टाईम इन्व्हेस्टमेंट. फर्स्ट टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय की एखाद्या पार्टनरने जर फर्ममध्ये सुरुवातीला म्हणजे प्रारंभिक म्हणजे फर्स्ट टाईमला कॅपिटल इन्व्हेस्ट केला असेल तर ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतो. बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणजे प्रिव्हियस इयरचा बॅलन्स आपण काय करतो तिथे बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून आपण दाखवत असतो, ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये त्याचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो. त्याचप्रमाणे ॲडिशनल कॅपिटल म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरुवातीला पार्टनरने 10,000 इन्व्हेस्ट केले, त्यानंतरनं तो बॅलन्स जेव्हा आपण बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून प्रिव्हियस इयर्सचा बॅलन्स आपण जेव्हा मेन्शन करतो तेव्हा तो 20,000 झालेला असेल आणि परत ॲडिशनल कॅपिटल म्हणून त्यांनी अजून 10,000 इन्व्हेस्ट केले असेल तर हे जे ॲडिशनल कॅपिटल आहे ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये मेन्शन करतो. आणि त्याचप्रमाणे विड्रॉ ऑफ कॅपिटल. विड्रॉल ऑफ कॅपिटल याचा अर्थ काय की पार्टनरने त्याच्या कॅपिटलमधून काही अमाऊंट ही विड्रॉ केली असेल तर ती आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ती अमाऊंट आपण दाखवतो विड्रॉ ऑफ कॅपिटलची. म्हणजे हे जे 4 आयटम्स आहेत की जे आपण 4 ट्रान्झॅक्शन बघितलेले आहेत असे ट्रान्झॅक्शन हे कॅपिटल अकाउंटमध्ये मेन्शन केले जातात. आता हे ट्रान्झॅक्शन सोडून बाकी जे ट्रान्झॅक्शन असतील ते आपण कुठे मेन्शन करतो तर करंट अकाउंटमध्ये मेन्शन करतो. ऑल अदर ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू पार्टनर्स. म्हणजे करंट अकाउंटमध्ये नेमके कोणते ट्रान्झॅक्शन येणार तर पार्टनरला कमिशन मिळालेलं असेल तर ते आपण करंट अकाउंटमध्ये मेन्शन करतो. त्याचप्रमाणे त्याला सॅलरी किंवा इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा बोनस वगैरे मिळालेला असेल तर ते आपण कुठे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो तो करंट अकाउंटला रेकॉर्ड करतो. आणि त्याचप्रमाणे बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणजे जर पार्टनर्सचा करंट अकाउंटचा जर त्यांनी बॅलन्स दिला असेल तर तो आपण करंट अकाउंटला काय करतो रेकॉर्ड करतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण कॅपिटल अकाउंटमध्ये जर पार्टनर्सच्या कॅपिटलचा जो आपल्याला बॅलन्स दिलेला आहे तो पार्टनरच्या कॅपिटलचा बॅलन्स आपण कॅपिटल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतो आणि त्याचप्रमाणे जर पार्टनर्स करंट अकाउंटचा जर आपल्याला बॅलन्स दिला असेल तर तो करंट अकाउंटचा पण बॅलन्स आपण काय करतो करंट अकाउंटमध्ये इथं रेकॉर्ड करतो. त्यामुळे जो कॅपिटलचा बॅलन्स असेल तो आपण कॅपिटल अकाउंटला बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून दाखवतो आणि जर आपल्याला करंट अकाउंटचा सुद्धा तर त्यांनी ओपनिंग बॅलन्स दिला असेल तर तो आपण बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून इथे दाखवतो. म्हणजे अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन हे कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंटमध्ये येतात. त्यामुळे जेव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये फर्स्ट मेथड विचारली जाते फिक्स्ड कॅपिटल अकाउंट मेथड तर या मेथडमध्ये आपल्याला 2 अकाउंट प्रिपेअर करावे लागतात कंपल्सरी, कॅपिटल अकाउंट आणि सेकंड करंट अकाउंट. आता नेक्स्ट सेकंड मेथड बघूया आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची. नेक्स्ट मेथड बघण्या अगोदर आपण जी फर्स्ट मेथड बघितलेली आहे फिक्स्ड कॅपिटल अकाउंट मेथड त्यामध्ये आपल्याला 2 अकाउंट प्रिपेअर करायचे आहेत, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. आता कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट काय आहे आणि करंट अकाउंटचा फॉर्मॅट काय आहे तो फॉर्मॅट अगोदर आपण बघूया की ज्यामुळे तुम्हाला ही मेथड कळेल. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट ओपन करावं लागतं म्हणून फर्स्ट अकाउंट कॅपिटल अकाउंट
पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. या अकाउंटचा फॉर्मॅट कसा आहे की डेबिट क्रेडिट साईडला आपण जे पार्टनर आहे त्या पार्टनरचे नाव इथं मेन्शन करतो. पर्टिक्युलर डेबिट साईडला पर्टिक्युलर्स पार्टनरचे नाव AB आणि क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स पार्टनरचे जे नाव असेल ते AB म्हणून आपण तिथं मेन्शन करतो. इथं फॉर एक्झाम्पल म्हणून आपण इथं घेतलेलं आहे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणजे आपल्याला जर पार्टनर्सचा जर ओपनिंग बॅलन्स दिलेला असेल तर तो ओपनिंग बॅलन्स आपण इथं बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून आपण इथं त्याचं काय करतो मेन्शन करतो. आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये पार्टनर्सनं ॲडिशनल कॅपिटल इन्व्हेस्ट केला असेल तर ते ॲडिशनल कॅपिटलसुद्धा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करतो बाय कॅश ऑर बँक म्हणून. आणि त्याचप्रमाणे जर पार्टनर्सने त्यांच्या कॅपिटलमधून काही अमाऊंट विथड्रॉ केली असेल म्हणजे विथड्रॉ ऑफ कॅपिटल असेल तर ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश ऑर बँक म्हणून काय करतो मेन्शन करतो. आणि बोथ साईड अकाउंट टॅली करून आपण काय करतो जो बॅलन्स असेल तो बॅलन्स आपण बाय बॅलन्स कॅरीड ऑन म्हणून दाखवतो. म्हणजे असा फॉर्मॅट आपल्याला फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा इथे दिलेला आहे. त्यानंतर ना सेकंड आपल्याला कोणता अकाउंट प्रिपेअर करावं लागतं करंट अकाउंट प्रिपेअर करावं लागतं. पार्टनर्स करंट अकाउंट त्याचासुद्धा सेम फॉर्मॅट आहे. डेबिट साईड क्रेडिट साईडला आपल्याला पर्टिक्युलर्स आणि पार्टनर जेवढे पार्टनर असतील तेवढे त्यांचे कॉलम आपल्याला तयार करावे लागतात. फॉर एक्झाम्पल यामध्ये AB पार्टनर आहेत. क्रेडिट साईडला आपण पर्टिक्युलर्स AB पार्टनर. आता क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. आता जर आपल्याला पार्टनर्सचा ज्याप्रमाणे आपण पार्टनर्सचा जो कॅपिटल अकाउंट आपण बघितलं की त्यामध्ये आपल्याला कॅपिटलचा जो ओपनिंग बॅलन्स दिलेला असेल तो बॅलन्स आपण इथे घेतो. आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला पार्टनर्सच्या करंट अकाउंटचा सुद्धा बॅलन्स दिला असेल तर तो बॅलन्स आपल्याला इथे घ्यायचा आहे. जर त्यांनी डेबिटचा बॅलन्स दिला असेल तर पार्टनर्स करंट अकाउंटचा आपल्याला बॅलन्स जर डेबिट दिला असेल तर तो आपल्याला डेबिटला टू बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून मेन्शन करावा लागतो. आणि जर त्यांनी क्रेडिट दिला असेल तर तो आपल्याला बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून क्रेडिटला मेन्शन करावं लागतं. म्हणजे आपल्याला तिथे स्टेटमेंटमध्ये किंवा प्रॉब्लेममध्ये ते मेन्शन करतात की पार्टनर्सचं जे करंट अकाउंटचा बॅलन्स आहे तो डेबिट आहे का क्रेडिट आहे ते आपल्याला मेन्शन करतात. त्यानुसार आपण काय करायचं आहे डेबिट असेल तर डेबिटला टू बॅलन्स ब्रॉडडाऊन दाखवायचं आणि क्रेडिट असेल तर क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून आपण तिथं मेन्शन करतो. त्यानंतर ना इंटरेस्ट ऑन कॅपिटल जे पार्टनर्सनी कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं असतं त्यावर त्यांना इंटरेस्ट मिळतं जे की पार्टनरचं इन्कम आहे म्हणून आपण क्रेडिट साईडला दाखवतो बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पार्टनरला कमिशन मिळालेलं असेल तर कमिशन हे पार्टनरचे इन्कम आहे म्हणून क्रेडिटला बाय कमिशन म्हणून दाखवतो. पार्टनरला सॅलरी मिळाली असेल तर ते सॅलरी पार्टनरचे इन्कम आहे म्हणून क्रेडिट साईडला आपण बाय सॅलरी अकाउंट दाखवतो. आणि जर बिझनेसला त्यांचा जो फायदा झालेला आहे बिझनेसला जो प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिटमध्ये पार्टनरचा किती शेअर आहे त्यानुसार ते प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि जर पार्टनरला प्रॉफिट मिळाला तर आपण पार्टनरच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट म्हणून दाखवतो. त्याचप्रमाणे पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स म्हणजे जर पार्टनर्सने त्यांच्या पर्सनल यूजसाठी काही अमाऊंट विथड्रॉ केली असेल तर टू ड्रॉइंग्स म्हणून आपण इथे मेन्शन करतो की ज्यामुळे तो त्यांचा लॉस आहे. म्हणून जर एक्सपेन्सेस लॉस असेल तर आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला तो मेन्शन करतो. जर ड्रॉइंगवर इंटरेस्ट चार्ज केला असेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. आणि जर बिझनेसमध्ये लॉस झाला असेल तर त्या पार्टनरचा जो शेअर असेल त्या शेअरप्रमाणे त्याला लॉस काय केला जातो डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि त्यानंतर हे अकाउंट बोथ साईड टॅली केलं जातं आणि जेवढा डिफरन्स असेल तो आपण टू बॅलन्स कॅरीड ऑन म्हणून इथे दाखवतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जी फर्स्ट मेथड सांगितलेली आहे फिक्स्ड कॅपिटल अकाउंट मेथड की ज्यामध्ये आपल्याला हे दोन अकाउंट प्रिपेअर करावे लागतात कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट की ज्यामध्ये आपण बघितलं की जे कॅपिटल आहे पार्टनर्सचं त्या कॅपिटलची एंट्री आपण कॅपिटल अकाउंटमध्ये करतो आणि बाकी अदर ट्रान्झॅक्शन जे असतील ते आपण पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये तिथे मेन्शन करतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या फर्स्ट मेथडमध्ये हे दोन अकाउंट प्रिपेअर करावं लागतात पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. आता त्यानंतर ना आपण सेकंड मेथड बघूयात. कॅपिटल अकाउंटची सेकंड मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल अकाउंट्स मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल अकाउंट मेथडमध्ये फक्त आपल्याला एकच अकाउंट प्रिपेअर करावं लागतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात तर ऑल ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू पार्टनर्स
अंडर वन अकाउंट कॉल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. याचा अर्थ पार्टनर्सच्या रिलेटेड जेवढे ट्रान्झॅक्शन असतील ते फक्त एका अकाउंटमध्ये मेन्शन केले जातात. ते अकाउंट कोणतं आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ज्याप्रमाणे आपण फर्स्ट जी मेथड बघितली, फिक्स्ड कॅपिटल मेथड, की ज्यामध्ये आपल्याला दोन अकाउंट प्रिपेअर करायचे असतात, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. त्याचप्रमाणे जी सेकंड मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, त्यामध्ये आपल्याला फक्त एकच अकाउंट प्रिपेअर करावं लागतं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग ज्याप्रमाणे आपण कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंटचा फॉर्मॅट बघितलेला आहे, पुढे आपण या मेथडमधला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट बघूयात. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईड पर्टिक्युलर्स, पार्टनर जर जेवढे पार्टनर असतील त्या पार्टनरचे आपण अमाऊंटचे कॉलम करतो, PQ पार्टनर म्हणून आपण इथे एक्झाम्पलमध्ये घेतलेला आहे, आणि क्रेडिट साईड पर्टिक्युलर्स PQ. आता क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. जर पार्टनर्स कॅपिटलचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स आपल्याला डेबिट दिला असेल तर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून मेन्शन करायचं आहे. आणि जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आपल्याला क्रेडिट दिला असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून मेन्शन करायचं आहे. त्यामुळे पार्टनर्स कॅपिटलचा आपल्याला जो बॅलन्स दिलेला आहे त्या बॅलन्सवरून तो डेबिट असेल तर डेबिटला तो मेन्शन करायचा आहे, आणि क्रेडिट असेल तर तो क्रेडिटला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर जर पार्टनरने ॲडिशनल कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश और बँक म्हणून आपण तिथं मेन्शन करायचं आहे. आता पार्टनर्सनी जे कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यावर त्यांना इंटरेस्ट मिळतो, त्यामुळे इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे पार्टनरचं इन्कम असतं, त्यामुळे आपण ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करतो. त्याचप्रमाणे जर पार्टनरला कमिशन मिळालं असेल, सॅलरी मिळाली असेल आणि बोनस मिळाला असेल तर हे त्यांचं इन्कम असतं म्हणून आपण ते क्रेडिट साईडला मेन्शन करतो. आणि जर बिझनेसला प्रॉफिट झाला असेल तर त्यामध्ये पार्टनरचा जो शेअर असेल त्या शेअरनुसार त्याला तो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला जातो, त्यामुळे तो प्रॉफिट असेल तर ते आपण ते क्रेडिट साईडला मेन्शन करतो. आणि त्याचप्रमाणे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पार्टनर्सचे जे लॉस किंवा एक्सपेन्सेस असतात ते आपण डेबिट साईडला मेन्शन करतो. त्यामुळे ड्रॉइंग्स हा पार्टनरचा लॉस असल्यामुळे ते आपण डेबिट साईडला मेन्शन करतो. आणि जर ड्रॉइंगवर फर्म इंटरेस्ट चार्ज करत असेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हा सुद्धा पार्टनरचा लॉस आहे म्हणून तो आपण डेबिट साईडला मेन्शन करतो. आणि जर बिझनेसला लॉस झाला असेल तर ज्याप्रमाणे त्याला प्रॉफिटचा शेअर मिळतो त्याप्रमाणे त्याला लॉससुद्धा जेवढा प्रॉफिटचा शेअर त्याला मिळतो तेवढा त्यांना लॉसचा पण शेअर घ्यावा लागतो. त्यामुळे त्याला जर लॉस झाला असेल पार्टनर्सला तो आपण डेबिट साईडला मेन्शन करतो. आणि हे अकाउंट टॅली करून क्रेडिट साईडमधून डेबिट साईडचे आपण जे आयटम लेस करतो त्यामधून जो बॅलन्स निघेल तो आपण टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून दाखवतो. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा इथे फॉर्मॅट बघितलेला आहे. म्हणजे आज या लेक्चरला आपण जी कन्सेप्ट बघितलेली आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्यामुळे या पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण हा जो पार्ट बघितलेला आहे यामध्ये मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट आपण बघितलेला आहे. मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंटमध्ये आपण दोन मेथड बघितलेले आहेत, फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि त्यानंतर सेकंड मेथड आपण बघितलेली आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ज्याप्रमाणे फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपल्याला दोन अकाउंट प्रिपेअर करायचे असतात, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट, आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये आपल्याला एकच अकाउंट प्रिपेअर करायचं असतं, कॅपिटल अकाउंट. म्हणजे अशा प्रकारे आपण या दोन मेथडचे त्यांच्या अकाउंटचे इथे फॉर्मॅटसुद्धा बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट यावर डिपेंड एक्झाम्पल बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.